नमस्कार, एनटी खबर, हर न्यूज़ पर हमारी नज़र। गैर कानूनी तरीके से शराब दुकानों को मंजूरी देना तथा विक्रेताओं द्वारा मनमाने तरीके से प्रिंट रेट से भी अधिक भाव में शराब बिक्री करने की बढ़ती शिकायत को देखते हुए राज्य सरकार ने जांच के लिए एसआईटी टीम बनाई है, जो चंद्रपुर जिले में आकर शिकायतें मंगा रही है तथा उनकी जांच कर रही है। जिले भर से बड़ी मात्रा में शिकायतें आ रही है। मंगलवार को कई संगठन ने एसआईटी प्रमुख संदीप दीवान को निवेदन देकर कार्रवाई करने की मांग। राष्ट्रवादी कांग्रेस की बेबी उई के, आम आदमी पार्टी के राजू कुंडे, मनसे के आदित्य भोगे सहित कई लोगों ने शिकायत पत्र सौंपा। सुनिए क्या कहा शिकायतकर्ताओं। 4/25 राज्य उत्पादन शुल्क चंद्रपूर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष श्रीमान्य मनदीपभाऊ रोडे यांच्या नेतृत्वामध्ये कोरपना, राजुरा, बल्लारपूर तसेच चंद्रपूर येथील जे दारूबंदी उठल्यानंतर नियमबाह्य जे दारूचे दुकाने आहे त्यांच्या तक्रारी, या संपूर्ण ठिकाणच्या तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहे। एसआयटी चौकशी पूर्ण झाल्यानंतर या तक्रारीवर कारवाई न झाल्यास येत्या 15 दिवसामध्ये की 1 महिन्यामध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे तीव्र असं आंदोलन उभारण्यात येईल। जय महाराष्ट्र। क्या शिकायत है आपकी? जो नियमबाह्य दुकान है, जो दारू की दुकानें हैं, उसमें जो प्रिंट रेट के अलावा 10 रुपये ज़्यादा लिए जाते हैं। बाहर रहने के बावजूद भी वाइन शॉप के रेट में वाइन शॉप के तरह ही वहाँ पे दारू पिलाई जाती है और जो पार्किंग व्यवस्था नहीं है वहाँ पे, उनके ऊपर कार्रवाई की जाए, ऐसी हमारी मांग है। अच्छा, आपको बिल उल दिया जाता है क्या जो वो करते हो? नहीं, बिल वगैरह दिया नहीं जाता, लेकिन हमारे पास में फ़ोनपे के कुछ प्रूफ हमारी तरफ उपलब्ध है तो हमने सादर कर दिए। चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवल्यानंतर जे जिल्ह्यामध्ये दारूचा महापूर सुरू झालेला होता, जसं चंद्रपूर जिल्ह्याला जसं चंद्रपूर म्हटलं जाते तर चंद्रपूरचं नाव दारूपूर ठेवा म्हणून अशा अनेक जनतेकडून एक टोमणे प्रशासनाला मारण्यात येत होते। त्याचं कारण नेमकं होतं की ज्या राज्य उत्पादन शुल्काचे जे आयुक्त साहेब होते किंवा ते डिपार्टमेंट होतं, त्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून राजकीय दबाव म्हणा किंवा इतर कोणत्या दबावातून ते कार्य करत होते ते लोक जनतेला कळत नव्हतं। असे असंख्य म्हणजे दुपटीने लायसन्स जे होते ते जिल्ह्यामध्ये देण्यात आलेले होते आणि त्या हे लायसन्स देताना जे नियम कायदे होते ते सर्व ढाब्यावर ठेवण्यात आलेले होते आणि या सर्व दारूच्या परवान्यामुळे जनतेमध्ये या प्रशासनासंदर्भात एक आक्रोश निर्माण झालेला होता आणि आमच्या बाबूपेठच्या एरियामध्ये असे 3 परवाने देण्यात आले होते आणि 3ही परवाने देताना नियमामध्ये अनेक नियम त्याला वगळून जे होते परवाने देण्यात आलेले होते, त्या संदर्भामध्ये आम्ही वारंवार निवेदन दिले होते, तरी सुद्धा माननीय त्यावेळचे सहाय्यक आयुक्त यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही आणि कालांतरानंतर त्यांच्यावर जे एक प्रकारे जे इन्क्वायरी बसली आणि नंतर या संदर्भामध्ये आज एसआयटी कमिटीने तक्रार मागून घेण्यात आलेली होती। या तक्रारी देण्यासाठी आज आम आदमी पार्टीच्या वतीने आम्ही या ठिकाणी आलेलो होतो आणि आम्ही आशा करतो की हे 3ही परवाने जे आहेत ते तात्काळ रद्द व्हावे आणि जनतेला एक मोकळा श्वास भेटावा। धन्यवाद। नियमबाह्य 400 परवाने मंजूर करण्यात आलेले आहे आणि आम्ही जिल्हाधिकारी असेल, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक असेल, SP असेल यांच्याकडे आम्ही वारंवार तक्रारी केल्या, परंतु आत्तापर्यंत जे नियमबाह्य जे बिअर बार असेल, परमिट रूम असेल, वाईन शॉप असेल याच्यावरती कुठल्याही कारवाया झालेल्या नाही। चंद्रपूरकरांना अनेक याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। आज या ठिकाणी संजय पाटील राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक होते, त्यांनी या संदर्भामध्ये आम्ही त्यांच्याकडे सुद्धा तक्रारी केल्या, परंतु याच्यावर त्यांनी कुठली कारवाई केली नाही। कोट्यावधीचा यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून जे नियमबाह्य परवाने आहे ते रद्द करण्यात यावे ही आम्ही या ठिकाणी मागणी करण्यासाठी आलेलो आहोत।